सुपर 6 मधला पुढील सामना शिवनेरी सरदार विरुद्ध रायगड धुरंधर सुपर 6 मधला दुसरा सामना शिवनेरी सरदार विरुद्ध रायगड धुरंधर शिवनेरी सरदार संघाने टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय घेतलेला स्वप्नील आणि दीपेश फलंदाजी करताना आणि हा पहिल्याच बॉलला 1 रन रितेश बॉलिंग करताना आणि हा डॉट बॉल रितेश हे 2 चेंडू 1 धावा झाल्या 2 चेंडू 1 धावा आणि 1 रन 3 चेंडू 2 धावा रितेश अतिशय इकॉनॉमिकल अशी बॉलिंग करत आहे आणि हा वाईट बॉल 3 चेंडू 3 धावा या ओव्हर मधील शेवटचे 2 चेंडू 5 चेंडूंची ओव्हर असणार आहे आणि हा तेजस यांच्या हातातून बॉल मिस झालाय मोठा विकेट असला असता 4 चेंडू 4 धावा 4 चेंडू 4 धावा आणि हा शेवटचा चेंडू या ओव्हर मधला रितेश अतिशय उत्तम असा गोलंदाजीचं प्रदर्शन केलं त्यांनी आणि हा अतिरिक्त धाव वाईडच्या रूपात 4 चेंडू 5 धावा आणि पुन्हा वाईड टाकलाय 4 चेंडू 6 धावा एकच चेंडू त्यांना टाकायचा आहे पण कुठेतरी ते लाईन लेंथ मध्ये गडबड करताना रितेश स्वप्नील स्ट्राईक वरती आणि 1 रन डिक्लेअर ओव्हरच्या समाप्तीला 7 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीला 7 धावा मैच खेल रहे इसके लिए षटक सामना सुरू करायचा लवकरात लवकर सुरू करायचा आहे अजून 3 सामने खेळवायचे आपल्याला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे आणि हे स्ट्राईक वरती आहे दीपेश आणि गोलंदाजी करायला आले सचिन स्कोर झालाय 7 0 विकेट एकही विकेट गेलेला नाही शिवनेरी सरदार या संघाचा स्कोर झालाय 7 आणि गोलंदाजी करायला आले सचिन आणि हा पहिला चेंडू डॉट गेलाय पहिला चेंडू डॉट 1 चेंडू दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू डॉट आणि 2 धावांसाठी दीपेश यांच्या बॅटमधून 2 धावांसाठी स्कोर बोर्ड झाला 9 2 बॉल 9 धावा सचिन पुढचा बॉल घेऊन येतात पुढचा चेंडू सचिन यांच्या हातातून आणि पुन्हा एकदा मिसफील्ड सिद्धेश यांच्या पायाखालून गेला बॉल पुन्हा 2 स्कोर झाला 11 कुठेतरी स्कोर कार्ड थोडासा स्पीड पकडतोय दीपेश यांच्या बॅटिंगमुळे आणि दिशेने स्कोर झालाय 12 4 चेंडू झाले शेवटचा चेंडू स्कोर झालाय 12 आणि हा 1 रन 13 2 ओव्हर मध्ये 13 स्कोर झालाय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर शिवनेरी सरदार या संघाचा स्कोर झालाय 13 थोडीशी मिसफील्ड रायगड धुरंधर या संघाकडून या ओव्हरमध्ये पाहण्यात आली बॉलिंग करायला आले शुभम पुढचा षटक घेऊन येत आहेत स्कोर झाला 13 शिवनेरी सरदार या संघाचा स्कोर झाला 13 स्वप्नील विषय अनुभवी असे फलंदाज
गोलंदाजी करायला आले शुभम. शुभम तिसऱ्या ओव्हर मधला पहिला बॉल. थोडासा फिल्डिंग मध्ये बदलाव आणि हा पहिला चेंडू स्वीप केलाय लेग साईडला. 14 धावा. 1 बॉल 14 धावा. 1 बॉल 14 धावा. 1 बॉल 14 धावा. आणि परत एकदा स्वीप केलाय. 2 चेंडू 15 रन. शुभम गोलंदाजी करतात आणि स्वप्नील लेग साईडला स्वीप. हा वाईड बॉल. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी शुभम यांच्याकडून. स्कोर झालाय 16. या ओव्हर मध्ये केवळ 2 चेंडू झाले. स्कोर झालाय 16. पण हे रनआउट झालेत. थोडंसं मिसकम्युनिकेशन दीपेश आणि स्वप्नील यांच्यामध्ये. स्वप्नील यांनी आपली विकेट गमावली रनआउटच्या रूपात. आता बॅटिंग करायला आलेत रोहन. 3 चेंडू 16 धावा. शुभम 3 चेंडू 16 धावा. तीन चेंडू 16 धावा आणि फलंदाजी करायला आले रोहन. गेल्या मॅच मध्ये त्यांनी एक चौकार मारला होता सुंदर असा. या मॅच मध्ये काही तसंच प्रदर्शन करणार आहेत का हे पाहावयास मिळेल आपल्याला. 3 चेंडू झाले शुभम यांच्या ओव्हर मध्ये. 3 चेंडू झाले शुभम यांच्या ओव्हर मध्ये. रोहन फलंदाजी करताना आणि हा वाईड बॉल. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव. स्कोर झालाय 17. 3 चेंडू स्कोर झालाय 17. शुभम थोडीशी दिशाहीन गेंदबाजी करताना आणि यांनी हातात मारला रोहन. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला शेवटचा चेंडू आणि स्कोर झालाय 18. 3 ओव्हरच्या समाप्तीवर स्कोर झालाय 18. तीन ओव्हरच्या समाप्तीवर स्कोर झालाय 18. आता शेवटचा षटक घेऊन येत आहे सिद्धेश. अतिशय आजच्या या टुर्नामेंट मध्ये त्यांनी विकेट जास्त घेतली नाहीत पण रनही तितकेच कमी दिले आहेत. त्यांनी अतिशय इकॉनॉमिकल अशी बॉलिंग केली आहे. ते या इनिंगचं शेवटचं षटक घेऊन येत आहेत त्यांच्या संघासाठी आणि त्यांच्या विरुद्ध स्वप्नील अतिशय अनुभवी असे फलंदाज. रोहन यांना कानमंत्र देताना शेवटची ओव्हर. चेंडू 20 धावा. 2 बॉल 20 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि 21 धावा. 3 बॉल 21 धावा. काहीही घाई न दाखवता स्वप्नील अतिशय आरामात लेग साईडच्या दिशेने स्वीप करत आहे. आणि 4 बॉल 22. शेवटचा चेंडू या इनिंगचा शेवटचा चेंडू 22. स्कोर झालाय 22.
शेवटचा चेंडू या इनिंगचा आणि हा पंचांनी नो दिलाय. 4 बॉल स्कोर झालाय 23. 4 बॉल 23 शेवटचा चेंडू आणि हा 1 रन होण्यात यशस्वी. स्कोर झालाय 24. 4 ओव्हरच्या समाप्तीवरती 25 धावांचं लक्ष्य. सिंधुदुर्ग रायगड धुरंधर यांना 25 रनचं लक्ष्य. 25 धावांचं लक्ष्य आहे रायगड धुरंधर या संघाला या नॉकआउट मॅच मध्ये सुंदर प्रदर्शन केलंय. शिवनेरी सरदार या संघाने 25 धावांचं लक्ष्य. 25 धावांचं लक्ष्य. पंचवीस धावांचं लक्ष्य धुरंधर या संघाला. दोन्ही संघांना विनंती आहे सामना सुरू करायचा लवकर. यानंतर आपण अजून 3 सामने खेळवायचे. वेळेचं बंधन आहे आपल्या पुढे. लवकरात लवकर सामना सुरू करा. आणि शिवनेरी सरदार यांनी रायगड धुरंधर या संघासमोर 25 रनांचा 25 धावांचं लक्ष ठेवलं. फलंदाजी करायला आल्या निलेश मिश्रा. निलेश यांनी देखील आपल्या संघासाठी उत्तमरित्या फलंदाजीचं प्रदर्शन केलं. आतापर्यंत जितक्या पण मॅचेस झाल्या त्या सर्वांमध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं त्यांच्या बॅटिंगचं प्रदर्शन केलं. त्याच बॅटिंगचं प्रदर्शन या सामन्यात देखील त्यांच्याकडून अपेक्षित असेल त्यांच्या संघाकडून. आणि हा पहिला चेंडू मंजुनाथ हे पहिला चेंडू घेऊन येत आहेत शिवनेरी सरदार या संघाकडून. आणि पहिल्या चेंडूला 1 धावा दिल्या. 1 चेंडू 1 धावा. आणि मंजुनाथ यांनी सुंदर असा फिल्डिंगचं प्रदर्शन केलंय. 1 रन वाचवला त्यांनी. 4 ही गेले असते परंतु 1 रन दिला नाहीये. मंजुनाथ अतिशय अटीतटीचा हा सामना आणि हा 1 रन. 3 चेंडू 2 धावा. मंजुनाथ अतिशय इकॉनॉमिकल गोलंदाजी करते. डिसिप्लिन बॉलिंग मंजुनाथ यांची. आणि हा एज लागून 1 रन डिक्लेअर. 4 बॉल 3 धावा झाल्यात. शेवटचा बॉल या ओव्हरचा शेवटचा बॉल 3 धावा झाल्यात. शेवटचा बॉल आणि हा मंजुनाथ यांनी हुलकावणी दिली आहे फलंदाजाला. फटाके आणा चाललाय आम्ही दादा आणि हा बोल्ड झालाय. निलेश मंजुनाथ यांनी केवळ 3 रन देऊन 1 विकेट घेतलाय पहिल्या ओव्हरला. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी मंजुनाथ गावडे यांच्याकडून. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीवर स्कोर झालाय 3. स्कोर झालाय 3.
25 धावांचं लक्ष्य. आणि हा थोडासा मिसफील झाला पण तो कव्हर केला बाउंड्री लाईन वरती. पहिला चेंडू डॉट. पहिला चेंडू हा डॉट. आणि शुभम शुभम हे बोल झाले. 2 विकेट. रायगड धुरंधर यांची पारी कुठेतरी डगमगताना थोडी. आणि हा 1 रन डिक्लेअर. स्कोर झालाय 4. 3 बॉल झालेत. 3 बॉल 4 धावा. 3 बॉल 4 धावा. आणि हा पुन्हा असा डॉट. 4 बॉल 4 धावा. अतिशय इकॉनॉमिकल बॉलिंग शिवनेरी सरदार या संघाकडून. आणि ओव्हरची समाप्ती. तोरणा किल्लेदार विरुद्ध सिंहगड शिलेदार या संघांनी स्कोर झालाय 4. तोरणा किल्लेदार व सिंहगड शिलेदार यांच्या कर्णधारांनी टॉपसाठी यायचे स्टेज जवळ. तोरणा किल्लेदार व सिंहगड शिलेदार या संघाच्या कर्णधारांनी टॉपसाठी स्टेज जवळ यायचे लवकरात लवकर. केवळ 1 धावा. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू. स्कोर झालाय 5. स्कोर अतिशय मंद गतीने पुढे सरसावताना. आणि हा नो बॉल दिलाय. 1 धावा. स्कोर झालाय 6. आणि हा 1 डिक्लेअर सचिन यांच्या बॅट मधून. स्कोर झालाय 7. 2 चेंडू 7 धावा. स्वप्नील अष्टपैलू खेळाडू आतापर्यंतच्या. तोरणा किल्लेदार व सिंहगड शिलेदार यांच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं लवकरात लवकर यायचं स्टेजच्या उजव्या बाजूला. तोरणा किल्लेदार व सिंहगड शिलेदार यांच्या कर्णधारांनी टॉस साठी शेवटचा चेंडू या ओव्हर मधला. स्कोर झालाय 8. 9. रायगड धुरंधर अतिशय मंद गतीने आपला स्कोर कार्ड पुढे घेऊन चाललेत. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय केवळ 9 रन. आणि अंतिम ओव्हर घेऊन आल्यात मिलिंद या इनिंगची अंतिम ओव्हर. आणि पहिला चेंडू वाईट टाकला त्यांनी. एक अतिरिक्त धावसंख्या गेली आहे डबल डिजिट मध्ये. 10 वर धावसंख्या गेली आहे. आणि पुन्हा एकदा वाईट थोडासा दिशाही लेग साईडच्या दिशेने मिलिंद पहिल्यांदाच या टुर्नामेंट मध्ये गोलंदाजी करायला आले. आणि एक धावा. स्कोर कार्ड 12 वरती. चार चेंडूंमध्ये 13 धावाची आवश्यकता. आणि हा
सुंदर असा फटकार होता पण तो अडवण्यात आलाय बाउंड्री लाईन वरती. चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन, अजिबात रन देत नाहीये शिवनेरी सरकार हा संघ. रायगड धुरंधर या संघाची कुठेतरी आणि हा 1 धावा स्कोर झालाय 13 आणि बॉल झाले आहेत 3. शेवटचे 2 चेंडू. फिरकी गोलंदाजी मिलिंद यांनी लेग स्पिन विकेटच्या विकेट झालाय. सॉरी, माफ करायचं आहे. मागून मागून बोल झाले. थोडस गौरव नाईक यांच्याकडून मिलिंद यांना 5,001चं बक्षीस जर ते परत बोर्ड काढतील. आणि हा शिवनेरी सरदार हा संघ पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय झाला. तोरणा किल्लेदार हा शेवटच्या क्वालिफायर सुपर 6च्या क्वालिफायर सामन्यामध्ये तोरणा किल्लेदार यांनी टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय घेतला. त्यांनी लवकरात लवकर मैदानात यायचं. तोरणा किल्लेदार